रंजक मराठी एंटरटेनमेंटचे पुढील अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्ते मित्रांनो, जीव माझा गुंतला या मालिकेच्या होणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की मल्हारचा खबरी आणि मल्हार गाडीमध्ये बसलेले असतात। त्यावेळेस तो खबरी मल्हारला म्हणतो की आधीचे लोकेशन खोटे होते सर, आता खऱ्या अर्थाने फोन ट्रेस झाला आहे। त्यावेळेस मल्हार विचारतो आत्ताचे लोकेशन काय दाखवत आहे। त्यावेळेस तो खबरी सांगतो आता पुणे हायवे लोकेशन दाखवत आहे। त्यामुळे मल्हार आणि तो खबरी लगेचच पुणे हायवेच्या दिशेने निघतात। त्यावेळेस निम्म्या रस्त्यात आल्यानंतर मल्हारच्या समोर अंतरा येते, परंतु मल्हारला ती अंतराचा असं ओळखायला येत नाही, कारण अंतराने पूर्ण बुरक्याने तोंड झाकलेले असते आणि पूर्ण अंगही झाकलेले असते। त्यामुळे मल्हारला काहीच कळत नाही की ती अंतर आहे म्हणून। त्यावेळेस उलट मल्हार त्या बाईलाच ओरडतो की ए बाई, तुला कळतंय का नाही, घरी हो पटकन, कोणीतरी तुझी वाट बघत असेल, असं म्हणून अंतराला बाजूला काढतो। परंतु लगेचच दिवेकर सुद्धा इकडेच मागे भोईटेचा शोध घेत असतात। त्यावेळेस दिवेकर सरांच्या गाडीमध्ये अंतरा बसते आणि अंतरा आणि दिवेकर सर एकमेकांशी बोलतात की त्यावेळेस दिवेकर सर अंतराला सांगतात की तो फार प्रचंड माणूस आहे, त्याचा फोन आता ट्रेस झाला आहे, तो पुणे हायवेच्या दिशेने येत आहे, आपण पटकन तिथे पोहोचूया। त्यावेळेस अंतरा म्हणते नक्कीच, मल्हार सरांना सुद्धा ही माहिती मिळाली आहे, मल्हार सर सुद्धा तिकडेच जात असणार आहे, ते मला कळत आहे आत्ता। त्यावेळेस लगेचच दिवेकर सर म्हणतात की तो माणूस वेळप्रसंगी जीवही घेऊ शकतो, म्हणून आपण लवकरात लवकर तिथे पोहोचून मल्हार सरांची सुटका केली पाहिजे। त्यामुळे दोघे सुद्धा गाडीमध्ये बसून निघतात। तर इकडे मल्हार आणि मल्हारचा जो माणूस आहे ते एका ठिकाणी पोहोचतात। तिथे पोहोचल्यानंतर तो खबरी लगेचच मल्हारला सांगतो की आता फोनचे नेटवर्क दिसत नाही, त्यामुळे लोकेशन सुद्धा आपल्याला कळत नाहीये, पण नक्कीच तो माणूस याच दिशेने येत आहे, आपण इथेच त्याला शोधूयात, असं तो खबरी म्हणतो। तर इकडे दिवेकर सर सुद्धा त्याच दिशेने येत असतात आणि त्याच दिशेने भोईटे सुद्धा त्याची सायकल घेऊन चाललेला असतो। भोईटेची नजर पोलिसांच्या गाडीवर पडते। त्यावेळेस भोईटेच्या सायकलीकडे दिवेकर सरांची नजरच जात नाही, कारण त्याने वेषांतर केलेले असते, त्याने साधूचं लुक धारण केलेलं असतं। दिवेकर सरांची गाडी पुढे निघून जाते। त्यावेळेस लगेच इकडे तो भोईटे आहे थांबतो आणि म्हणतो नक्कीच हे माझा शोध घेत आहेत, मला तर वाटतं यांना कळलंय मी इकडेच येतो, म्हणून आपण पटकन काहीतरी केलं पाहिजे, असं बोलून जय हरी जय हरी म्हणून भोईटे तसाच पुढे निघून जातो। तर इकडे मल्हार सर रोडवरच्या प्रत्येक माणसाला विचारत असतात की तुम्ही एक माणूस पाहिला का, असं सगळ्यांना विचारपूस करत असतात। तर इकडे मल्हारचा जो खबरी आहे तो सुद्धा एका फोनवर बोलत असतो आणि फोनवर तो हे बोलत असतो की लोकेशन आम्हाला सापडत नाहीये, पण फोन ट्रेस झाला की आम्हाला लगेचच कळवा, आपल्याला त्या माणसाला शोधणं फार गरजेचं आहे। तर इकडे त्याच दिशेने भोईटे सुद्धा सायकलीवर बसून येत असतो। भोईटेची नजर त्या माणसाकडे जाते आणि भोईटेने ते माणूस जे काही बोलत आहे ते सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि मल्हारला सुद्धा आता भोईटेने पाहिलेलं असतं। त्यावेळेस तो भोईटे म्हणतो की सुधाकर आपल्याबरोबर खेळ खेळतोय वाटतं, त्यानेच या मल्हारला इथं पाठवलं वाटतं, हा माणूस इथपर्यंत माझ्या मागे पोहोचला, असं म्हणून तो लगेचच त्याची दिशा बदलतो। लगेचच तो खबरी मल्हार सरांना आवाज देतो आणि म्हणतो हे बघा भोईटे पळाला। परंतु मल्हार सर म्हणतात तो भोईटे इकडे कशाला येईल, तो माणूस साधू आहे। त्यावेळेस तो खबरी सांगतो की तो माणूस आपल्याला बघूनच त्याने त्याची दिशा बदलली। त्यावेळेस लगेचच मल्हार सुद्धा त्या भोईटेच्या मागे भोईटे भोईटे असे म्हणत पळत जातो। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अंतरा आणि दिवेकर सर ज्या गाडीमध्ये येत असतात त्या गाडीमध्ये शेवटी आल्यानंतर त्यांना त्या लोकेशनवर भोईटे सापडत नाही। त्यावेळेस दिवेकर अंतराला म्हणतात की नक्कीच भोईटे इथे कुठेतरी आपल्याला सापडेल। तर इकडे मात्र तोपर्यंत मल्हार सर भोईटेचा पाठलाग करत असतात। भोईटे त्यांना इकडे पळव तिकडे पळव पूर्ण गल्लीबोळांमध्ये त्यांना पळवत असतो, परंतु तरीसुद्धा मल्हार भोईटेचा पाठलाग करायचं सोडत नाही। शेवटी मल्हारच्या हाती तो भोईटे लागतो। तर इकडे अंतरा दानिश गाडीमध्ये बसलेले असतात आणि ते सुद्धा मल्हार सरांना आणि भोईटेला शोधत असतात। तर शेवटी मल्हार सरांच्या हाती भोईटे लागतो आणि भोईटेला मल्हार पकडतो, त्याच्या कानाखाली देतो, त्याला खूप मार देतो। त्यावेळेस भोईटे खाली पडतो। भोईटे खाली पडल्यानंतर भोईटे खाली असणारी माती तो हातामध्ये घेतो आणि मल्हार सरांच्या तोंडावर फेकतो। त्यावेळेस मल्हार सरांना पुढचं काहीच दिसत नाही आणि ते खाली पडतात। संधीचा फायदा घेऊन भोईटे त्याच्याकडचा असणारा चाकू वर काढतो आणि तो चाकू इकडे मल्हारच्या पोटामध्ये घालणार, तोच लगे अंतरा तो वार झेलून घेते। त्यावेळेस अंतराच्या हातामध्ये पूर्ण रक्त वाहत असते। मल्हार सुद्धा आश्चर्याने तिच्याकडे बघत असतो। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की लगेचच मल्हार हातामधला चाकू काढतो आणि भोईटेला पकडतो। त्याच्या मागे लगेचच दिवेकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम आलेली असते। ते सगळेजण भोईटेला आतमध्ये घेऊन जातात। तर इकडे लगेचच दिवेकर सर
मल्हारशी बोलतात की खानविलकर, जे काही माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागतो, परंतु आज अंतरामुळे आम्ही खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकलो. त्यावेळेस दिवेकर हे सुद्धा म्हणतो की आपल्यासाठी वार झेलणारी, आपल्यासाठी जीव वाहून टाकणारी माणसं नशिबाने येतात आयुष्यात खानविलकर, त्यांना नेहमी आपण जपायचं असतं. आणि मला माहिती नात्यामध्ये विश्वासघात झाल्यावर काय परिणाम होतो. तुम्ही मला नेहमी एक प्रश्न विचारताना की मी नात्यांविषयी इतका कठोर का आहे, तर या ड्रग्स माफियावाल्यांनीच माझ्या पूर्ण फॅमिलीची वाट लावली आहे, म्हणून मी त्यांना आता सोडणार नाही. त्यावेळेस लगेचच दिवेकर अंतराला म्हणतात की तू पण गाडीमध्ये बस. त्यावेळेस मल्हार म्हणतो आता अंतराला कशाला गाडीत. त्यावेळेस दिवेकर म्हणतो आता जे काही आहे ते आपल्याला कायद्याने केलं पाहिजे आणि अंतराची मी सुटका आता करून देणार, मी तुम्हाला असं प्रॉमिस करतो. त्यामुळे त्यावेळेस दिवेकर अंतराला गाडीत बसून नेतो, परंतु त्यावेळेस मल्हारचे डोळे पाण्याने भरलेले असतात, कारण त्याला अंतराला तिथून नेत असताना मल्हारला फार वाईट वाटत असते. तर इकडे सुहासिनी काकूला मल्हारचा फोन येतो आणि सुहासिनी काकूंना मल्हार सांगतो की अंतराची सुटका होणार आहे, भोईटे पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. तर इकडे हे ऐकल्यानंतर सुहासिनी काकूला फार आनंद होतो आणि सुहासिनी काकू मल्हारला म्हणते मला तुझा खूप अभिमान आहे, तू घरी ये, घरी आलो आपण बोलू. हे सगळं काही सुहासिनी काकू आजीला सांगते की अंतराची निर्दोष सुटका होणार आहे, भोईटे पोलिसांच्या हाती लागला आहे. ऐकल्यानंतर आजीलाही फार आनंद होतो. तर इकडे सुधाकर आणि चित्रा हे सगळं लपून ऐकत असतात आणि त्या दोघांना फार टेन्शन येतं की आता भोईटेने आपलं नाव सांगितलं तर काय करायचं, आता आपल्याला पोलीस पकडून नेणार. त्यामुळे दोघंही फार टेन्शनमध्ये असतात. आता सुधाकर आणि चित्राला खरंच अटक होणार का, भोईटे खरी साक्ष देणार का, हे पाहणेसुद्धा फार इंटरेस्टिंग आहे. असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या रंजक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.